लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आणि लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? नमस्कार मित्रांनो, मी संतोष सावंत आणि लाडकी बहीण योजनेविषयी मी महत्त्वाचे अपडेट आपल्या लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आणि कधी त्यांच्या अकाउंटला जमा होणार? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी अपडेट समोर आणलेली आहे. तर ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया. त्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या कोट्यवधी महिला लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरतेनं वाट बघत आहे. महिना सुरू झाल्यास महिन्याच्या अर्ध्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत असतो. पण यावेळेस काय झालं? नोव्हेंबरचा महिना संपण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी आहे, तरी पण लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. तर काय झालं यावेळेस? कोणत्या कारणामुळे लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता जमा केला गेलेला नाही? तर त्यामागे अशी कारणं आहेत. तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण चालू आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जमा करू शकले नाहीत. 3 डिसेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता जमा करू शकणार नाहीत. 5 डिसेंबर 2025च्या नंतर महिलांसाठी ₹3,000चा मोठा हप्ता जमा होणार आहे. तर ₹3,000चा हप्ता कसा जमा होणार आहे? तर नोव्हेंबरचे 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 असे 2 महिन्यांचे एकत्र मिळून लाडक्या बहिणींना ₹3,000चा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत के-वाय-सी केली नाही किंवा ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी अपूर्ण आहे, तर त्यांनी 31 डिसेंबरच्या आतमध्ये लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. नाहीतर तुम्हाला येणारे पुढले हप्ते तुमच्या अकाउंटला जमा होणार नाही. तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाहेर होऊन जासाल. आणि हां, तुम्ही माझ्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण मी असेच अपडेटविषयी माझ्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ आणत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.